शरद पवारांना यांना 3 आकडी देखील आमदार निवडून घेऊन येता आले नाही। पण इकडे देवेंद्र फडणवीस कुशाग्र बुद्धीचे राजकीय नेते मी मानतो त्यांना। त्याच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये शिंदेंच्या बराबरीचे आमदार आणू शकले नाहीत ही लोक। हे जयंत पाटील निवडणुकीच्या दरम्यान सांगत होते की मी माझा टप्प्यात आलं की मी बरोबर कार्यक्रम करतो। त्याच ईव्हीएम वरती जयंत पाटील निवडून आले, त्याच ईव्हीएम वरती आदित्य ठाकरे निवडून आले, त्याच ईव्हीएम वरती रोहित पवार निवडून आले, त्याच ईव्हीएम वरती शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेला निवडून आले। माणूस करतो काय, जिकडे जास्त नफा असेल तिकडे जातो की जिकडे काहीतरी मिळतंय उगाच तिथे सगळ्या गोष्टी अडकवून बसतो। त्या मार्कडवाडी मधले आमदार जे उत्तम जानकर आहेत ते स्वतः ईव्हीएम वरती निवडून आले आणि त्यांच्याच गावात सांगतात की इथं बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे। ईव्हीएम वरती, ईव्हीएमच्या यंत्रावरती प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह उभे करणं आहे। हे असलं घाणेरडं दुटप्पी राजकारण या देशामध्ये करणारे सगळे पुरोगामी डाव्या विचारांची लोक या देशाला मातीत घालणारे तेवढं लक्षात ठेवा। त्या बांगलादेशातला हिंदू काय कुठला आरएसएस आणि भाजपावाले नाही तिथं सगळ्या गोष्टी घडवत। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। या महाविकास आघाडीची अशी काही अवस्था झाली की जेवढे शिंदेंचे आमदार आहेत ना तेवढे देखील यांचे आमदार नाही, तेवढे देखील यांच्या जागा नाहीयेत। म्हणजे या महाविकास आघाडीकडे शरद पवार साहेबांसारखे मला असं वाटतंय की मोठे अनुभवी नेते आहेत। बाकी देखील अनेक नेते असतील, उद्धव ठाकरे आहेत, ते काँग्रेस नेते असतील, तरीही यांना काहीही करता आलं नाही। किंबहुना शरद पवारांना या मागच्या 3 टर्म मध्ये देखील 60 वर्षाच्या काय राजकारणाच्या अनुभवामध्ये 30 वर्षातील 40 वर्षाच्या यांना 3 आकडी देखील आमदार निवडून घेऊन येता आले नाही। यांना कोणत्याही आघाडी सोबत गेल्याशिवाय हे वैयक्तिक लढले नाहीत आणि ते 3 आकडी त्यांचे मला असं वाटतं आमदार आणू शकले नाहीत। ते शरद पवार आणि एका बाजूला फडणवीस साहेब जे गेले 10 वर्ष फक्त राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये महाराष्ट्राचे आले, जे भारतीय जनता पार्टीचे स्वतःच्या पक्षाचे 3 आकडी आमदार घेऊन येत आहेत। ही गोष्ट साधी नाही राजकारणामध्ये। म्हणजे ज्या शरद पवारांना अनेक लोक वस्ताद म्हणतात, राजकारणातला अनुभवी धुरंधर जाणता राजा, तर कुणी पदवी लावले मला काही समजतच नाही। जाणता राजा हा अपमान आहे छत्रपतींचा आणि हे जाणून बुजून लावलेली उपाधी आहे महाराजांचा अपमान करण्यासाठी, असं ती गोष्ट। पण इकडे देवेंद्र फडणवीस कुशाग्र बुद्धीचे राजकीय नेते मी मानतो त्यांना की एवढ्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एवढी मोठी गोष्ट, सोपी गोष्ट नाहीये, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस सारखं गेले 60 वर्षाच्या महाराष्ट्रावर यांनी सत्ता गाजवली, तिथं स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे 3 आकडे आमदार घेऊन येणे काही साधी सुधी गोष्ट नाहीये। त्याच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये साधे शिंदेंच्या बराबरीचे आमदार आणू शकले नाहीत ही लोक। जी लोक निवडणुकीच्या आधी काय बाता मारत होते, त्याच्या आधी झालेली लोकसभेची निवडणूक, त्याच्यामध्ये थोडंफार काय यश मिळालं मराठा समाजाच्या जीवावरती आणि एक मुस्लिम एकत्रीकरणाच्या जीवावरती, त्याच्यानंतर हे काय भाषे काय फुगले, त्याच्यानंतर हे जयंत पाटील आज जे बोलतायत ना की तुम्ही 237 का काय 32 घेऊन बसलाय, त्याच्यामध्ये आमचे देखील सामील करा आणि 288 आहे असं सांगा ना आपण सगळे, म्हणजे त्यांचा रोग की बाबा आम्हालाही सामील करून घ्या आणि एकत्रच काम करूया आपण। चॅलेंज आहे, तुमची संख्याच जास्त आहे, तुम्ही 230 वर आलेला, 237 आले का अपक्ष 237 आलेला। तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे। कारण आता विरोधी पक्ष नेता राहील की नाही माहित नाही, यांचा शब्द त्याला कोण तिकडे ऐकेल की नाही माहित नाही, आता यांचं काही तिकडे चालणार नाही, त्याच्यामुळे आता कुठेतरी सर्वसमावेशक भूमिका घ्यायची। पण हेच जयंत पाटील निवडणुकीच्या दरम्यान सांगत होते की मी माझा टप्प्यात आलं की मी बरोबर कार्यक्रम करतो। माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते, त्यांच्या हिशेबाने नाही। राग आला की लगेच सुरू केलं, आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच। पण याच जयंत पाटलांचा अगदी टप्प्यात कार्यक्रम झालेला दिसतोय, या शरद पवारांचा अगदी टप्प्यात कार्यक्रम झालेला दिसतोय। आज जे काही हे ईव्हीएम वरती जे नावं ठेवतायत आणि सगळ्या गोष्टी करतायत ना, त्याच ईव्हीएम वरती जयंत पाटील निवडून आलेत, त्याच ईव्हीएम वरती आदित्य ठाकरे निवडून आलेत, त्याच ईव्हीएम वरती रोहित पवार निवडून आलेत, त्याच ईव्हीएम वरती शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेला निवडून आलेत। लोकसभेला यांच्या जास्त जागा महाराष्ट्रामध्ये यांच्या जास्त जागा आल्या त्या ईव्हीएम वरतीच आलेत। म्हणजे जर यांना ईव्हीएम मध्ये घोटाळा करायचाच असताना तर 400 पार नारा लावणारे या देशामध्ये सरकार जे केंद्रामध्ये बसणार होतं त्याच्यासाठी हे ईव्हीएम जर हॅकच करायची असती आणि तर कुठल्याही थराला जाऊन केली असती, मग तिथं तर 400 अरे मासात राज्याची सत्ता काय घेऊन बसला, येत जात राहतील। पण केंद्रात जर यांना बहुमत केंद्रामध्ये मिळालं असतं तर आज NRC सारखा कायदा, वक्फ बोर्डाचा कायदा यांना झटावंच लागलं नसतं, असे पारित करून टाकले असते धडाधड, तेव्हा नाही ते करू शकले। साधा कॉमन सेन्स आहे ना, माणूस करतो काय, जिकडे जास्त नफा असेल तिकडे जातो की जिकडे काहीतरी मिळतंय उगाच तिथे सगळ्या गोष्टी अडकवून बसतो। त्याच्यामुळे या ईव्हीएमच्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाहीये।
ईव्हीएमच्या. आता ते मार्कडवाडीचं प्रकरण मी मागे सांगितलं, त्या मार्कडवाडीमधले आमदार जे उत्तम जानकर आहेत ते स्वतः ईव्हीएमवरती निवडून आलेत आणि त्यांच्याच गावात सांगतायत की इथं बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत ईव्हीएमवरती. आणि आमच्या गावचं मतदान काय 100-200 मतदान तिकडे भारतीय जनता पार्टीला कसं गेलं? 100-200 गेलंय म्हणजे तुम्हाला काय शून्य बाकी सगळंच त्यांना गेलं असं नाही होत. ईव्हीएमचं हॅकिंग किंवा ईव्हीएमचा घोटाळा म्हणजे नक्की काय यादी आम्हाला समजून घेतलं पाहिजे. पण ईव्हीएमच्या यंत्रावरती प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह उभे करणं आहे. की ईव्हीएम काय नरेंद्र मोदी आले तेव्हा घेऊन नाही आले. ह्याच काँग्रेसनं सांगितलं होतं की बॅलेट पेपरवरती सांगायचे की खूप काही घोळ होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. हे शब्द आहेत राजीव गांधींचे आणि बाकीच्या सगळ्या लोकांचे. म्हणजे हे लोक जिंकल्यानंतर यांना ईव्हीएम चांगली वाटते आणि हे हारल्यानंतर यांचे प्रश्न उभे राहतात. हे असं कसं काय झालं? हे असलं घाणेरडं दुटप्पी राजकारण या देशामध्ये हे करणारे सगळे पुरोगामी डाव्या विचारांची लोक या देशाला मातीत घालणारे तेवढं लक्षात ठेवा. या देशाला आज बांगलादेशमध्ये हिंदू मरतोय. त्या बांगलादेशातला हिंदू काय कुठला RSS आणि भाजपावाले नाही तिथं सगळ्या गोष्टी घडवत. एक या विरोधातल्या लोकांचा एकाचा तरी साला कुठला कळवळा फुटतोय का की बांगलादेशमध्ये हिंदू मारला जातोय? यातले अर्धे हिंदूच आहेत. म्हणजे साधं उदाहरण घ्या, यांची विचारसरणी काय. आणि त्या संभळच्या घटनेवरती हे बोलतायत म्हणजे ज्या मुसलमानांनी बंदुकी पोलिसांवरती फायरिंग केली, पाकिस्तानमधल्या बंदुकी काडतुसी यांच्या तिथं सापडल्या, त्यांच्यावरती हे हळहळ व्यक्त करतात. बघा काय हिंसा केली भारतीय जनता पार्टीने, काय हिंसा केली. आणि बांगलादेशमध्ये तुमच्या मायेचे पूत तिथं मरतायत, त्यांच्याविषयी तुमचा आवाज उठत नाही. उद्या या देशावर किंवा युद्धाची वेळ नाही बांगलादेशसोबत नाही तर पाकिस्तानसोबत, तेव्हा ह्या आतून विरोध करतील. लक्षात ठेवा, या सापांना दूध पाजतोय आपण, ह्या आतून विरोध करतील. म्हणून हे जयंत पाटील म्हणतायत ना आज हे टप्प्यात आलेत बरोबर, यांचा कार्यक्रम बरोबर टप्प्यात आलाय सगळ्या गोष्टींचा. फक्त मोठी लंबी चौडी भाषणं द्यायची, पण जेव्हा काहीतरी करायला येतं समाजाविषयी सगळ्या गोष्टींविषयी, तेव्हा बरोबर अगदी प्रश्नचिन्ह उभं करतात. तेव्हा बरोबर अगदी सगळ्या गोष्टी. आम्ही पुरोगामी महाराष्ट्र. कुठला पुरोगामी? हा महाराष्ट्र पुरोगामी आहे? पुरोगामी आहे म्हणून आटकेपार गेला का? असला काय पुरोगामी फिरोगामी नसतो. त्या बाबासाहेब आंबेडकरांना यातल्या 99% लोकांनी वाचलंच नाही. बाबासाहेबांचा सगळा इतिहास तोडून मोडून दाखवला आणि सांगितलं की बाबासाहेब म्हणजे हिंदू विरोधी होते. 370 कलमाच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर होते, ते खरे हिंदुत्ववादी होते. हे तुम्हाला सांगणार नाहीत कधी, हे पुरोगामी. आणि यांनी बरोबर ग्रामीण भाग सगळा कशासाठी घेतला आहे? कारण ग्रामीण भागातले अशिक्षित लोकांना काहीही सांगितलं की ते हो म्हणतायत. आज त्या मार्कडवाडीमधलं ते भाषण त्या बाईचं ऐकलं का? कसं तिला पाठ करून दिले. ती मुलगी ती बघा काय बोलते, तिच्या बॅचवरती शरद पवार साहेबांचा फोटो. वा. आणि हे सांगतायत की गावच आमचं सगळ्याच्या विरोधात उठलंय. अरे तुम्ही गावाला पैसे देऊन विरोधात उभं करायला भाग पाडले. इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. असा ईव्हीएम विरुद्ध जर उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला, म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं. ईव्हीएम हटवा, देश बचावा एवढंच मी सांगू शकते. आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे. त्यामुळे हे असलं घाणेरडं राजकारण, खालच्या थराचं राजकारण करणाऱ्यांचा अगदी टप्प्यात कार्यक्रम झालाय. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.